माझी ऐकावी विनंती, माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. माझी ऐकावी विनंती, माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. तुम्ही सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी, प्रपंच करावा भोहरी, प्रपंच करावा भोहरी.
ते 12 वाजले की खाली 11 12 संपले 12 वाजता आहे. हां, अच्छा इकडे बघा या खाली बघ इकडे बघ लाईट मुद्दाम बंद केली लाईट केली चालू की माणसं येतात वरती गर्दी इथून थोडंसं जागा शिल्लक होती पण आरती झाली एवढी शिल्लक राहिली होती असे आपण त्याला कोठे 65 एकदम येत बसले. हां हे मार्बल फार सुंदर मिळालं आहे एकदम छान हा इटेल मार्बल आहे इटेल ना आर्ट आपल्या संस्थेचा घेतला होता आपल्या परंपरे आपण जे परमार्थिक वाटचाल चालू आहे ते आपल्या जोग महाराजांच्या परंपरेनुसार चालू आहे बऱ्यापैकी 2-3 पाठ होते पण प्राधान्य मामासाहेब दांडेकर ज्ञानेश्वरीला हो त्याच्यामुळे तेच आपण आता श्लोक जर आले जास्त हां आता हे बघा ना हे ते हां हे आता 56 उभी आहे 15 आहे तेच ॲडजस्ट करणं करावं लागेल कारण आता काळानुसार जास्त आहे त्यांना काय झालं जसं ग्रामीणमध्ये राहिलं का आता मंदिर हळू जागा मिळत इथेच एक स्केअर फोटोसुद्धा देत नाही कोणी शेजारी आणि ह्या मंदिराला काय सगळ्याला वांटेड आलं आम्ही काही त्यावेळेस बाबाने ही मागितली होती जागा द्या पैसे द्या दुसरी धर्मशाळा आपण बदली करू आता इंद्रायणी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं मंदिर एक अतिशय आदर्शवत असं मंदिर तयार झालेलं आहे. इथे वाचकांच्यासाठी सुद्धा उपलब्धी आहे आणि दर्शकांच्यासाठी सुद्धा उपलब्धी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो एक काठ पुण्यसलीला इंद्रायणी मातेचा प्राप्त झालेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा काठावरती ज्ञानेश्वरीचं हे मंदिर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रे यांनी संकल्पित केलं आणि सर्व समाजाच्या भावी भक्तांच्या सहकार्याने महाराजांनी पुढाकार घेऊन हा एक मोठा जो एक कार्य म्हणून आपण म्हणूया तर ते हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास येत आहे. लवकरच आणखी या मंदिराला झळाळी येईल. एक आदर्शवत असं मंदिर लोकांनी इथून शिकून जावं की मंदिर कशा पद्धतीने असावं. बांधकामसुद्धा म्हणजे अगदी मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी त्या दृष्टीने सुद्धा मंदिराकडे बघितलं तर कलात्मकता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि कामाची क्वालिटी पण चांगली आहे. आणि अशाच पद्धतीनं भाविकांनी या ठिकाणी यावं आणि आल्यानंतर पारायणं या ठिकाणी व्हावीत अशी अपेक्षा करतो. कारण घरी कधी काही जणांना बसल्या बसल्या पारायण करता येत नाही. इथे उभं राहून चालता चालता पारायण आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे हे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे.
रामकृष्ण.